तर मित्रांनो, तर आपल्यासोबत आहेत नाना. तर आपण नानाला विचारूत की पाण्याचं काय नियोजन आहे. नाना, हा, हे पाणी कसं काय पडणार गेले, काय नियोजन काय आहे का नाही पाण्याचं? पाण्याचं नियोजन लावायला मी पाडालो का पाणी? हा, काय बी कसं विचारतोस र मला? म्हाताऱ्याची खोड काढतोस उठीतून. नाही हो नाना, तुम्ही शाणे सुल तेव्हा मोठे माणसं आहो, म्हणजे तुम्हाला कळते पाणी कधी पडते काय नाही. मला पावसाचा अंदाज येते होय. ते डकसाहेबाला येते, त्याला विचार जाऊन. अहो, ते लय दूर आहेत नाना, तुम्ही सांगा की. मी काय सांगू र? हा, तुम्हाला घर राहावं वाटाले, तुमच्या लेकराला घर राहावं वाटाले, तुमच्या माईला घर राहावं वाटाले. 3 घरं बांधून ठेवाल्या तुम्ही, आणि त्या घरासाठी झाडं तोडाल्या. हा, झाडं तोडल्यामुळं पाऊस पडणार चला. सांगाल्यावरून अजून पाऊस कवा पडते, पाऊस कवा पडते. तुम्हाला सिटीला जावं वाटाले, इथे खेड्यामध्ये नकोच वाटाले. तुमची बायको बी म्हणाली चला आपण सिटीला जाऊ, आणि सिटी करायची म्हणलं तर मग तुम्हाला झाडं तोडावं लागाले. रस्ते राहावं वाटाले तर रस्त्यासाठी काय उलिशे झाडं तोडल्या? हा, आणि मग आता मला विचारते नाना पाऊस कवा पडते? ज्यानं तोडले त्याला विचार कवा पडते इथे. हा, बरोबर आहे नाना तुमचं, पण हे आता पडणार आहे का नाही पाणी? बापा 7-8 दिवस झाले पेरून ठेवलंय, पावसाचा एक थेंब नाही. शेतकऱ्याची मातीच आहे की र. हा, तुम्हाला पर्यावरणाचा होता की धडा शिकवायला? तुम्ही मार्कापुरताच अभ्यास केला. मास्तर बोंबलून थकला असेल. झाडे जगवा, झाडे काय झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा. ह्या कानानं ऐकायचं आणि त्या कानानं सोडून द्यायचं. तुम्हाला सांगतो, आता तरी तुम्हाला बिस्लेरीनं पाणी भेटाले. त्या पेट्रोलवरनी कथा होती तुमची. मधामध्ये काहीतरी मिक्स करून वाढवावं लागणार आहे पेट्रोल, आणि मग तुमच्या मसनी बंद पडतात. आता कशा गाड्या बंद पडाल्या तसं होते गत. तर मित्रांनो, नानानं जरा जास्तच खरं बोललंय आज. आई खरं आहे ते खरं बोलतो मी. काय बापा, झाडं वाचवा, झाडं जगवा, तर पाणी येळवर पडतंय, पर्यावरण राहतंय. पर्यावरण हाय तर आपण हाव, नाही तर का होय? हा, नाही हे पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर समजून घ्या आपण बी इथून नाहीशेच झाल्या. भूकंप होतंय, नाही तर मग ढगफुटी होती, काहीतरी होते ना, आपण जाता गारीत. तुम्हाला वाटाले बक्कळ म्या प्रगती करालो, बक्कळ प्रगती करालो. प्रगती काय डोंबल्यावर घेऊन जाणार आहो काय? झाला आता मग काही नाही, ढकलावरी.